धन्यवाद विकास भाऊ. आणि माझ्याबद्दल जे थोडेसे शब्द सांगितले असे किरण भाऊ आमचे जिवलग मित्र. धन्यवाद किरण भाऊ तुमचे पण. आज या ठिकाणी आपण सगळे जमलो याचं कारण म्हणजे विसापूर गावचं एक युवा नेते की ज्यांनी मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि समाजाविषयी जे तळमळ आहे ते दाखवणारे आमचे मार्गदर्शक विसापूर गावचे माजी सरपंच भरत भाऊ बोरकर यांचा आज वाढदिवस. खऱ्या अर्थानं भरत सरपंच हे 33 वर्षानंतर 34 वर्षात पदार्पण करत आहे. सरपंचांकडून एकच अपेक्षा की ज्या ज्या मुलांना सरपंचांनी कोणत्याही गोष्टीची अडचण आली तर सरपंचांनी सगळ्यात पहिले आपल्या गावातील तरुणांनी सगळ्यांकडे अडचण आल्यानंतर कोणाकडे जायचं असेल तर फक्त एकच मिळतं की भरत सरपंच सगळ्यांना मदत करू शकते. कारण गावात बरेच युवा नेते, ते युवा नेत्यामध्ये सगळ्यात वेगळं व्यक्तिमत्व हे फक्त भरत सरपंच. त्यांच्याकडं येवला तालुक्यातील सगळे पुढारी असतील ते एक युवा सैनिक किंवा मग शिवसेनेचा एक विसापूरतील एक युवा नेता म्हणून पाहिलं जातं. आणि त्यांची ओळख संभाजीराजे पवार यांचे समर्थक म्हणून येवल्यात त्यांची ओळख. आणि सरपंचाविषयी जेवढं मी बोललं तेवढं कमीच आहे. सरपंचाचे गावात सगळ्यात जास्त जमीन असलेले किंवा मग पैशानं बी बलाढ्य, त्याच्यानंतर तरुणांचं बी बळ त्यांच्या पाठीमागं, माणुसकी बी चांगली. आणि त्यांच्या पाठीमागं मेन म्हणजे त्यांचे चुलते, आपण सगळं गाव पंचक्रोशी त्यांना अण्णा म्हणून ओळखतात, मच्छिंद्र अण्णा पुरकर. त्यांचा सगळ्यात मोठा हात सरपंचा मागं. आणि सरपंचांनी जे बी कार्य केलं ते सगळं अण्णाला विचारूनच केलं. कारण सरपंचाचं काम पाहिलं, जसपासून ग्रामपंचायतीचे फॉर्म भरले त्याचपासून सगळे अपडेट ते अण्णांना देत गेले. आणि गावाचा विकास कसा करता येईल सरपंच